आज माझं नाव कृष्ण आमरे, राहायला अकोला, आणि आम्ही गेल्या 7 ते 8 वर्षापासून एका इंडिया ग्रो ब्रँडमध्ये काम करतो. जे शेतकरी आज जो खर्च जास्ती होता आणि कमी उत्पन्न येत आहे, पण आमचा एकच घोषवाक्य की खर्च कमी आणि उत्पन्न जास्ती याच्या मार्गावर आम्ही आहोत. आणि गेल्या भरपूर दिवसापासून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो. आज असे नवीन शेतकरी की ज्यांनी आपलं फर्स्ट टाइम जे प्रोडक्ट यूज केलं त्याचं नाव आहे भूअस्त्र सुपर आणि ग्रो मॅजिक, असे 2-3 प्रोडक्ट आपले यूज केले आणि त्यांना कसा रिझल्ट आला, खरंच ते समाधानी आहे का, आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया. तर आपले हे शेतकरी आहे. सर, तुमचं नाव? मी संतोष गणपत फनकटे, राहणार सोनाळा, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. माझ्याकडे साहेब आले होते, त्यांनी एक प्रोडक्ट दिलं होतं खत म्हणून वापरायला, भूअस्त्र सुपर. त्याच्यामध्ये मी काळ्या शेतामध्ये आणि सुपर फॉस्फेटमध्ये मिक्स करून ते खत काळ्या शेतामध्ये वापरलं. त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी मी पेरणी केली. पेरणीनंतर मला माझ्या शेतामध्ये असे कोणतंच नुकसानकारक असं काही दिसलं नाही. कारण की जे पहिले जे सुरुवातले होतं आपले ते वाणी वगैरे काही अळ्या येते ते म्हणजे यावेळेस काही दिसलं नाही. त्याच्यामुळे मी समाधान झालो. म्हणजे सांगायचं तात्पर्य की तुम्ही आज आमच्याकडून समाधानी आहे. आपलं जे भूअस्त्र सुपर इंडिया ग्रोचं प्रोडक्ट वापरलं त्यामुळं ही शेतकरी आपले सुखी आहेत आणि समाधानी आहेत आपल्या याच्यामुळं. आणि आपली लागवण केव्हा झाली होती? 23 जूनला लागवण केली होती आणि आजची तारीख आम्ही 7 ऑगस्ट आज यांच्या शेतामध्ये उभा आहोत. म्हणजे टोटली परफेक्टली 1.5 महिना आपल्या या पिकाला आलेला आहे. 2 मिनिटं मॅडम, कॅमेरा सर्व इकडे फिरवा आणि हे पीक बघा. म्हणजे आज आमच्या गुडघ्याच्या वरती हे सोयाबीन आलेलं आहे. म्हणजे आपण बाकीचे येताना आम्ही वावरामध्ये सोयाबीन पाहिलेत तर ते आम्हाला वाटत नाही की एवढं सोयाबीन वाढलं असेल. बरोबर. आणि आज खूप मस्त समाधानी आहे सर्व लोक. फवारा वगैरे काही नाही. आणखी आपण मेन म्हणजे फवारा अजून पण काढलेला नाहीये, तणनाशक सुद्धा नाहीये. म्हणजे पूर्ण आपलंच आहे आणि खूप जबरदस्त आहे. तर माझी सर्व शेतकरी लोकांना एक रिक्वेस्ट राहील, एक विनंती राहील की तुम्ही पण एक वेळा आमच्याकडून मार्गदर्शन घ्या. जर पटलं तर पुढे आपण 100% आपल्या शेतात टाकू शकतो. 100% खर्च कमी आणि उत्पन्न जास्त होऊ शकते. हाच एक आमचा इंडिया ग्रोचा वादा आहे. थँक्यू. जय हिंद, जय जवान, जय किसान.